तर काही लोकांचं असं झालंय, मला बघितलं की त्यांची जळती, त्यांचं डोक्यात बसलोय मी, त्यांना माझ्यावरती राग येतोय. पण त्या कुत्र्यांना माझं असं म्हणणं आहे, तुमची असंच जळू द्या कुत्र्यांनो, तुमची जळावी म्हणूनच मी पण जास्त करतोय. तुमची जळावी, तुमची राखून पडावी तसं, त्यामुळेच मी पण तसं करतोय. काय माहित मी काय त्यांच्याकडं घेऊन वाटी घेऊन मागायला जातोय का काय करायला लागलोय, ते त्यांनाच माहिती. माझी बारकी बारकी लेकर घेऊन मी करून खातोय ते पण बघवाना. यांचं कसं झालंय, ते घरातल्यांचा विचार कमी करतात, पण माझाच लय विचार करायला. त्यांना माझाच लय पडलंय, मुद्दाम भांडणं काढायलेत काही लोक. कोणाची नावं घेणार नाही मी, त्यांना समजते बरोबर मी कोणाला बोलतोय ते. एवढं पण जळकुटेपणा नसावा माणसात. काय भेटतंय काय माहित. आपण असं पण नाही की कोणता मी बंगला बांधून काढलाय किंवा 8-10 एकर शेती घेतली बाबा, किंवा कोणती एखादी मोठी फॉर्च्युनर गाडी आणली म्हणून. माझ्या एवढ्याशा लेकरावरती देखील नवस करतात त्याला काहीतर व्हावं म्हणून. अशा प्रवृत्तीची लोक आहेत इथले. कोणावर जळून काय मिळतंय काय माहित. लय शिव्या देव वाटतात जोरात जोरात मला असा व्हिडिओ चालू करून. पण जाऊ दे कशाला 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 म्हणून आपण ग बसत आलोय. त्या गोष्टीचा ते फायदा घेतात. मला आज एवढे सारे युट्यूबवरती भाऊ भेटले, बहिणी भेटल्या. आता नवनवीन जसं की आपला तो नवनाथ दादा एक भेटलाय आणि संजीवनी ताई म्हणून एक आहे. त्या नवीनच आल्यात आता, म्हणजे सदस्य नवीनच झाले ते आपले. रोज कमेंट असतात. यांना कसं आहे माहितीये का, माझं का बघवत नाही की बाबा याला बाहेरून खूप सपोर्ट आहे, म्हणजे सगळं याला प्रेम भेटतोय, खूप जण माया करतात. आता पुणे मुंबई फिरतोय, मुंबईला जाऊन आपल्या कल्याणच्या दादाकडे फिरून आलो. त्यांनी सगळी मुंबई सगळी फिरवून दाखवली आम्हाला. म्हणजे कधी आमच्या स्वप्नात आम्हाला तालुका सोडून जायचा देखील आम्ही कधी विचार करत नाही, पण एवढ्या लांब जाऊन आम्ही फिरून येतोय. ह्या गोष्टीचा पण कुठं तर त्यांना जलस फील होत असेल या गोष्टीमधून पण. त्यामुळं मुद्दाम भांडणं काढाय बघतात. पण यांची मायची यांचं कसं जिरवायचं मला यांचं चांगलं समजतंय. अजून जाळा ही पण तिच्या समोर पण पूजा समोर कोणतर असं बोललंय वाटतंय व्हिडिओ बाबतीत, तर ती म्हणजे तिचं खच्चीकरण करण्यासाठी. पण तिला समजावून सांगितलं मी की अशा कोणाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नसतंय, आपलं आपलं करत राहायचं असतंय. म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायचंच आपण असं काही. पण मला कितीतरी नावं ठेवले म्हणलं, पण मी काढतच राहिलो ना, तसं तुला आता सुरुवातीला ठेवतील, परत त्यांना त्यांच्या तोंडावर तेच आपटतील. त्यांना बरोबर समजून येणार की बाबा आपण किती जरी नावं ठेवलं आणि काय केलं या लोकांवरती काही परिणाम पडत नाही, म्हणून तेच चुपचाप गप बसणार. म्हणजे ती आत्ताशी बोलते ना, तर तिचं उगा खच्चीकरण करून टाकायचं असा असेल त्यांचा हेतू. बघवत नाही माझं कोणाला, सगळे दुश्मनच आहेत माझे. ते गाय म्हशीला कुठं तर जखम झाली तर त्याला कसे ते कावळे चोच मारायला तयार राहतात सगळीकडून त्याला खाण्यासाठी, तसं झालंय माझं. असं चोच माराय बघतात सगळेच. मला काय म्हणायचंय समजलंय ना तुम्हाला, त्या गाय म्हशीचं उदाहरण देऊन. तसं झालंय माझा हाल. कोणालाच बघवत नाही, कोणालाच नाही. म्हणजे मी असा त्यांच्या मनात काय आहे मी सांगू का, मी असा असावा की मी रोज कामाला जावं, मी रोज इकडून तिकडून पैसे घ्यावं, किंवा माझ्या लेकरा बाळांना खायला नाही मिळावं, काय नाही मिळावं त्यांना, आमची फजिती व्हावी, भिकाऱ्यासारखं राहावं आम्ही, तेव्हा त्यांना चांगलं वाटणार. आणि आम्ही कुठं तर बाबा थोडं स्टेप बाय स्टेप बढतोय, मग नाही बघवणार.
बरं झालं एखादा बंगला किंवा सोनं नाणं नाही घेऊन टाकलं मी. तेवढं केल्यावर तर मरतीलीच एखादी. करल ते पण नाही. आता असं आहे, जळणाऱ्याला अजून जळवायचं. ते म्हणतात ना, जळणारे 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 अजून जळवायचं. माग भगणाऱ्या कुत्र्यांना बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. या लाईटीला पण बघवलं नाही. लाईट पण गेली. लाईटीला देखील बघवलं गेलं नाहीये. म्हणजे मी व्हिडिओ काढतोय त्यातच लाईट जाते, याचा अर्थ काय असणार. तिला पण बघवलं नाही. बाहेर कसा इथं बसलो ना. अरे शाळेत नाही जाणार काय? शाळेत जा. इकडं असं बाहेर बसलो की मग काल वाजते म्हणून मी तिथं बसलो होतो. पण तिथं त्या लाईटीला पण बघवलं नाही, लाईट गेली. तर रोहनची तब्येत आता जाऊ द्या. त्या जळणाऱ्यांचं तिकडं जते त्या असं जळून 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 त्यांचं पाक राख पडून होऊन जाऊ द्या. काळी भोर. बरोबर बराबर बोलतोय मी. मग ते तिकडं त्यांचं काही का असं ना, जाऊ द्या तिकडं. असं ते भांडणं काढायला येऊ द्या ना. काय ते तुम्हाला मी खरं आता मला कोण भांडणं काढायला आला तर त्याचा डायरेक्ट व्हिडिओ शूट करणार आहे, देणार आहे सोशल मीडियावर ढकलून. मग बस तो विषय तिथंच. ह्या आपलं रोहनची तब्येत बरी आहे. त्याला काल दवाखाना दाखवलं ना, तर तेव्हापासून तो परत पोटात दुखतोय असं बोललाच नाही. नाही मला माहित होतं त्याचं दुखतोय, पण मी त्याला मुद्दाम असं म्हणत होतो की हे गप्रे नाटक करू नको हे ते उग, म्हणजे कसं की त्याचा थोडा विसर पडावा म्हणून. परत त्याला मोबाईल दिलता मी, तर खूप वेळ गप बसला. मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि दवाखान्यात जाऊन आलो. मग त्याच्यानंतर त्याला गोळी वगैरे दिली आणि तो झाला बरा. पण आम्हाला खरंच माहीत नव्हतं की ते बेसन वगैरे द्यायचं नसतंय म्हणून. तिला पण माहीत नव्हतं. ते आमची चुकी झाली, त्यामुळे दुखलं असं. त्याचं काहीतरी टाक्याचं व्यवस्थित झालं नाही अजून. बघू आता. आज वार मंगळवार, म्हणजे बुधवारी जावं लागेल अजून परत पट्टीसाठी, ड्रेसिंगसाठी. मग बघू त्यावेळेस जर व्यवस्थित असतील टाके तर तोडायचं, नाही तर मग जेवढे व्यवस्थित आहेत तेवढे काढायचे, ते 1-2 ठेवायचे. काय असते कसं असते मला काय माहीत नाही, कारण मला काही कसलं कधी टाकेन की काय कधी पडलं नाही. नाही पडले होते टाके मला. हे खूप लहान लहान होते आणि आम्ही अंगुठ्यावर ज्वारी काढायला जात होतो आम्ही. खुटा बरोबर. आणि ज्वारी काढायला गेलेलो आणि माझ्या पायात चप्पलच नव्हती. तर हे काय त्या दलिंदर लोकांना असंच वाटतं की जसं तेव्हा हाल होते तसंच आता पण राहावं असं वाटतंय, म्हणून तर लोक जळतात. पण त्यांना जळणाऱ्याला अजून जळवायचे, त्याला जाऊ द्या तिकडं. तर मी असं चप्पल नव्हता पायात आणि ज्वारी काढताना माझा पाय चुकून असा ज्वारीचा खालचा जो भाग असतोय ना, खुट्टी ती खूप कार असते ब्लेड सारखी, त्यावरती अशी चुकून माझा अंगुठा पडला पायाचा असा ड्रॉप मनी. तर असा कट बसला जोरात, लय रक्त येत होतं. मग त्यावेळेस मात्र 2 टाके घेतलेले होते. परत ते नाही माझ्या भाऊजीनं घरीच काढून टाकले ते. बरंच हालता पाय. आणि माझ्या भाऊजीनं काय केलं, ब्लेड आणायला लावला मला एक आणि ब्लेडला कचवण कापून टाकलं ते. हे खूप दिवसाची गोष्ट आहे. 2019-20 गोष्ट आहे बहुतेक नाही कन्फर्म. 2020 म्हणजे 4-5 वर्ष झाले. रोहन तुला तेव्हाच आठवतंय? सगळं लक्षात आहे तेव्हाच. तेव्हा 5 वर्षाचं लक्षात आहे तुमच्या? तुम्ही येडे होतात तेव्हाच पण माहित आहे. तुमचे पाय भांडले ती पण माहित आहे आम्हाला. मी येडा झालतो तेव्हाचा. तुमचे पाय पण भांडले ती सुद्धा माहित आहे आम्हाला. खरं? काय बरं मला काय खाऊ घातलेला तू? तुमचे पाय पण सोडले नाही का? कीर्ती माझे पाय सोडत होते. खरंच मला पण मलाच लक्षात नाही, पण यांच्या लक्षात नाही. मी माग पण बोललोय ना की माझी मेंटल हेल्थ बिघडली होती. तो म्हणतोय विषय. दवाखान्यात ऍडमिट असतानाचा असं पाय वगैरे बांधलेले होते माझे. ते की खातो का आहे बर्फी पेढा
काय पण नको खात जाऊ. मी माझ्या हिश्श्याचं त्याला दे, नाही तर मी खाईल, मी काय पण करेन. तर बाय करा आर्यन, व्हिडिओ खूप लांब लागेल. तर जळणार आहे तुम्ही असंच जळा आणि आम्ही तुम्हाला असंच जळवू, बरोबर. जलनेवाला की दुआ. हा, चला बाय.